कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगताना मिळून आलेला आरोपी मुद्देमाल व दुचाकीसह कोतवाली पोलिसांनी केलाय जेरबंद। गांजाच्या गुन्ह्यातील 1,10,640 रुपये किमतीचा गांजा व गुन्ह्यात वापरलेले 65,000 रुपये किमतीची मोपेड वाहन असा एकूण 1,75,640 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक प्रताप दुराडे, दीपक रोहकले, तानाजी पवार, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, अभय कदम, राम हंडाळ, सोमनाथ केकान, प्रतिभा नागरे व चालक सफो लक्ष्मण बोडके असे जागनेकी रात या निमित्ताने सरकारी वाहन क्रमांक MH16 DG 6065 या कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना दिनांक 28/3/2025 रोजी रात्री 2 वाजेच्या सुमारास आमच्या सरकारी वाहन हे अहिल्यानगर शहरातील अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या रोडकडे कवठी चौकात असताना एक इसम त्याच्या ताब्यातील निळ्या रंगाच्या सुझुकी मोपेड च्या मधोमध एक निळ्या रंगाची गोणी घेऊन आमच्या पुढे जात असताना आम्हाला दिसला। त्याने आमची सरकारी वाहन पाहताच त्याची गाडी जोरात पळून जाण्याचा उद्देशाने त्याने गाडीची स्पीड वाढवली। अहमदनगर बॉईज हायस्कूलच्या मोकळ्या पटांगणात त्याने त्याची गाडी घेतली असता निरीक्षक प्रताप दुराडे यांना त्याचा संशय आल्याने आम्ही त्याच्या गाडीचा पाठलाग करून त्यास अहमदनगर बॉईज हायस्कूलच्या मोकळ्या पटांगणावर पकडले व त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव राहिल संतोष सूर्यवंशी, वय 20 वर्ष, राहणार वाघ गल्ली, नालेगाव, अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात निळ्या रंगाच्या गोणीत हिरव्या रंगाचा उग्र वासाचा मादक पदार्थ गांजा मिळून आल्याने सदरचा गांजा पुढील कायदेशीर कारवाई करिता जप्त करणे असल्याने तानाजी पवार यांनी 2 लायक पंच व वजन काटा घेऊन आल्याने 2 पंचांच्या समक्ष ताब्यातील इसम नामे साहिल संतोष सूर्यवंशी यास ताब्यात घेतले व त्याच्यावरती सूरज कदम यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 283/2025 गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 20 ख प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली योगिता कोकाटे या करीत आहेत। पोलीस निरीक्षक कोतवाली पोलीस स्टेशन यांनी ही कारवाई केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।